कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रीमा, काय आता जे काही विचार आहे ना त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं हं? काय झालं? घाबरायचं नाही। आई जे काही विचारते ना ते शांतपणे उत्तर द्यायचे। गुड काय? बाळा, तू काल माझा मोबाईल घेतला होतास ना? काल तू आमच्या खोलीत आलीस बरोबर? तू आम्हाला म्हणालीस की तुला झोप येत नाहीये, पण खरं तर तुला माझा मोबाईल घ्यायचा होता, हो ना? बोल ना रीमा, काय विचारते आई? बाळा, तुला कोणी फोन आणायला सांगितला होता? काका आजोबांनी ना? तुला काका सोबत सांगितलं होतं का? हो का ग? रीमा रीमा बाळा रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही रीमा, नाही। तू गुडगल आहेस की नाही? सांग बघू। ए बाळा, बोल ना। आई काय विचारते उत्तर दे। तू सारखी का ओरडतेस मला? अरे राजा, मी ओरडत नाहीये तुला, मी फक्त विचारते। तू सारखी ओरडतेस मला आणि खूप त्रास सुद्धा देतेस। रीमा, 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 मी स्वतः बघितलं रीमाने काकांकडे फोन दिला होता। त्यांनीच तिला फोन आणायला सांगितलं असणार। ते बाकी काय बोलले मला काही माहिती नाही, पण त्यांनी तिच्याकडनं फोन घेतला कारण त्यांना व्हिडिओ डिलीट करायचा होता। लाज कशी वाटत नाही त्यांना? एका लहान मुलीला खोटं बोलायला लावतात, तिला तिच्या आईची खोटं वागायला लावतात। मला माझ्या मुलीपासून तोडायचा प्रयत्न करतायत ते। नेत्रा, अशी घाबरून जाऊ नकोस। केदार तुला तुझ्या माणसांपासून तोडूच शकत नाही, आणि तू केदारपेक्षा मोठ्या संकटांचा सामना केलायस आजवर। हे घर जोडून ठेवलंयस, स्वतःवरती विश्वास ठेव। रीमाला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढावं लागेल, नाहीतर खूप काहीतरी भयंकर घडेल। Yes, सर, may I come in? come in. सर, मला माहिती आहे काल माझ्यामुळे तुमचा खूप वेळ वाया गेला। सर, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, फक्त 2 मिनिटं हवी आहेत तुमची। बोला. सर, इफ यू डोंट माइंड, मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय। सर, हे तुमच्यासाठी। माझ्यासाठी? काल माझ्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला आणि तुम्ही जे काही केलंत माझ्यासाठी, त्याच्यासाठी हे। मेघना, याची काय गरज होती? सर, प्लीज नाही म्हणू नका। खरं तर हे माझं फेवरेट पेन आहे। कॉलेजमध्ये असताना मी हेच वापरायचो, माझे सगळे पेपर्स मी याच पेनने लिहिलेत। हो सर, मला तर अजूनही हेच पेन आवडतं। हो मेघना, ॲक्च्युली तुम्ही काल सुद्धा मला थँक्यू म्हणायला फोन केला होता, आणि मला माहिती आहे हे पेन खरंच खूप कॉस्टली आहे, याची खरंच काही गरज नाही आहे। हे पेन तुम्ही तुमच्याकडेच ठेवा। थँक्यू। सर, प्लीज असं करू नका। एकतर काल तुमच्यामुळे माझा जीव वाचलाय। माझे बाबा नेहमी म्हणायचे, आपल्या अडचणीत आपल्यासाठी जो धावून येतो ना, त्याचा परतावा फुल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी द्यावं। आणि सर, ते पेन माझ्या बाबांचे। सर, प्लीज नाही म्हणू नका, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज सर, प्लीज। ओके। आणि कालच्यासाठी
वन्स अगेन थँक्यू सो मच. ओके. रीमा, आपली आई आपली खूप काळजी घेते की नाही, आपली लाड करते, आपल्याला वाढवते. मग आपल्या आईबद्दल जर कोणी वाईट बोलत असेल तर कोणाचंच ऐकून घ्यायचं नाही. तुला काका आजोबांनी काही सांगितलंय का आईबद्दल? ते बोललेत का काही? रीमा, तू गुड गर्ल आहेस का नाही? जर तुझ्या आईबद्दल काका आजोबा काही वाईट सांगत असतील तर त्यांचं अजिबात ऐकायचं नाही. बोललेत का काही? त्यांनी काहीच नाही सांगितलेलं. काका आजोबा खूप चांगले आहेत. आणि तुम्ही सगळे असं का बोलताय? तू आईचा फोन घेऊन गेलीस की नाही काका आजोबांना दाखवायला? त्या आईनी पाहिलं. का केलंस असं? यापुढे काका आजोबांचं काहीही ऐकायचं नाही, कळलं तुला? काय ऐकायचं नाही काका आजोबांचं? काका आजोबा वाईट नाही आहेत. नाही पण त्यांचं नाहीच ऐकायचं आपण. हं? त्यांचं ऐकायचं नाही, त्यांच्या जवळ जायचं नाही. येते का लक्षात? पण का ते तरी सांगा. वा, छान कान भरते लहान मुलीचे. मी सगळं ऐकलंय. भाऊजी घरात मोठे आहात ना तुम्ही, मग हे सगळं करताना काहीच कसं वाटलं नाही तुम्हाला? रीमा, तू चित्र काढत होतीस ना? जा चित्र पूर्ण कर. जा जा जा. आणि मैथिलीताई, तुम्ही लहान मुलीचे कान भरत होतात, नको नको ते तिला सांगत होतात. आम्ही काय करत होतो ते आधी समजून तर घे. गरजच नाहीये मला समजून घ्यायची. मी बघितलं ना, ऐकलं ना सगळं. ती सांगत होती की काका आजोबा चांगले आहेत, वाईट नाहीये. तरी सुद्धा तुम्ही दोघं सांगत होतात की त्याच्या जवळ जाऊ नकोस, त्याच्याशी बोलू नको, त्याचं ऐकू नकोस. आणि काकू, मग हे सगळं नेत्राने सांगितलं म्हणूनच झालं असणार ना? म्हणूनच होणार ना. तिला या घराचं भलं बघवतच नाहीये. आता काय तर लहान मुलांना सुद्धा भरडतायत याच्यामध्ये. मागे माहितीये ना, केदार रीमाला बाहेर घेऊन गेला तेव्हा कसा तमाशा केला होता. आणि आता हे नको नको त्या गोष्टी सांगून कान भरतात लहान मुलींचे. आम्ही काही कोणाचंही कान भरवत नाही आहोत. आणि केदार कसा आहे ना, ते तुझ्यापेक्षा जास्त मला माहिती आहे. म्हणूनच तर त्याच्या जीवावर उठलात ना तुम्ही, त्याच्या वाईटावर टपलात, त्याला इतका त्रास दिलात तुम्ही. भाऊजी, अहो आता तरी कबूल करा सगळ्यांसमोर की केदार इथे आलेला खुपतोय तुम्हाला. नाही नाही, कशाला, मी त्याला फोन करूनच सांगते. फार पुळका येतो ना त्याला तुमचा. त्याला कळू दे त्याच्या मागे इथे काय चालतं ते. बोल केतकी. केदार, तुला तुझ्या भावाचा खूप पुळका येतो ना? त्याच्यावरचं प्रेम उतू चाललंय ना तुझं? तुला माहितीये इथे काय काय चाललंय ते? का, काय झालं? तरी मी सांगत होते चांगुलपणा दाखवू नकोस, पण तू माझ्यावर विश्वास नाही ठेवलास, त्यांच्यावर तुझा विश्वास. अगं केतकी, काय झालं ते तर सांग. सांगते ना. इथे तुझा लाडका भाऊ आणि या मैथिलीताई, हे दोघंही रीमाच्या मनात तुझ्या विरोधात नको नको ते भरवतायत. तिला सांगतात तुझ्या जवळ जायचं नाही, तुझं काही ऐकायचं नाही. काय? हो, मागच्या वेळेस सुद्धा हेच झालं होतं. तू रीमाला घेऊन बाहेर गेला होतास तेव्हा नेत्राने इथे तमाशे केले होते. तेव्हाच मी तुला सांगितलं होतं की त्यांच्या जवळ जाऊ नको, त्यांच्याविषयी विचार करू नकोस. पण नाही, तुला माझ्यावरती विश्वासच नाहीये. हे सगळे तुला पाण्यात बघतायत. मी सांगितलं होतं तुला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.